नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांचरणी प्रार्थना. येत्या 24 फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी आहे माघ पौर्णिमा. धार्मिकदृष्ट्या अमावस्या पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. त्यात माघ पौर्णिमेचे वेगळेच वैशिष्ट्य आहे. ही तिथी अनेक प्रकारच्या शुभ कार्यांना समर्पित आहे. माघ पौर्णिमा विवाहासाठी खूप शुभ मानली जाते. या तिथीला गृहप्रवेश देखील शुभ मानला जातो. मान्यतेनुसार या दिवशी प्रयाग गंगेमध्ये गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला मोक्षसुद्धा प्राप्त होतो. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. 24 फेब्रुवारी म्हणजे शनिवार. हे फळ तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे. हे फळ तुम्ही घरी आणल्यामुळे आपल्या घरातील आजारपण, भांडणे, दारिद्र्य, सर्व दुःख, संकटे सर्व नाहीसे होतील आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घराला सदैव लाभेल. अशी कोणती वस्तू आणायची आहे, मी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला देणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तर पहा, माघ पौर्णिमा प्रारंभ 23 फेब्रुवारी दुपारी 3:33 होणार आहे आणि 24 फेब्रुवारी संध्याकाळी 5:59 पौर्णिमा समाप्त होणार आहे. म्हणूनच आपल्याला माघ पौर्णिमा शनिवारची साजरी करायची आहे. तुम्हाला सेवा उपाय सुद्धा याच दिवशी करायचे आहे. तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला धोत्र्याचे फळ घरी आणायचे आहे. हे धोत्र्याचे फळ तुम्हाला पौर्णिमा आणि सोमवारी जे फुलभंडार असते तेथे मिळू शकते किंवा शेतात किंवा घराभोवती असेल तर तुम्ही तेथून आणू शकता. धार्मिकदृष्ट्या या फळाला खूप महत्त्व आहे आणि धोत्र्याचे फळ महादेवाला सुद्धा खूप आवडीचे आहे. तुम्ही महादेवाला हे फळ अर्पण करून आपल्या मनोकामना पूर्ण करू शकता. तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी हे धोत्र्याचे फळ घरी आणून तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर काढू शकता आणि आजारपण, दारिद्र्य दूर करू शकता. हे फळ सर्वप्रथम धुवून घ्यायचे आहे आणि नंतर थोडी हळद घ्यायची आहे. त्यामध्ये पाणी टाकून हे धोत्र्याचे फळ पिवळे करायचे आहे. धोत्र्याचे फळ पिवळे केल्यानंतर तुम्हाला ते फळ प्लेटमध्ये ठेवून देवघरात ठेवायचे आहे. फळ पिवळं करण्याच्या अगोदर तुम्हाला दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे. हे फळ देवघरात ठेवल्यानंतर तुम्हाला मी काही सेवा सांगणार आहे, ते तुम्हाला करायचे आहेत. सर्वप्रथम तुमच्याकडे जर भस्म असेल तर या फळावर तुम्ही टाका आणि पांढरी फुले सुद्धा या फळावर वाहून घ्या. ही सेवा आता तुम्हाला करायची आहे. उजव्या हातात ती फळाची प्लेट घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला 3 वेळा कालभैरव अष्टकमचा पाठ तुम्हाला करायचा आहे. हे अभियंत्रित झालेलं फळ तुम्हाला एका पिवळ्या कापडामध्ये बांधायचं आहे आणि तुमच्याकडे काळे तीळ असतील तर 1 चिमूट तीळ टाका आणि याची पोटळी करायची आहे. त्यानंतर तुम्ही ती देवघरात तशीच ठेवून द्यायची आहे आणि प्रदोष काळात तुम्हाला काय करायचे आहे की ती पोटली तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर बांधायची आहे. तुम्ही कोणत्याही उजव्या किंवा डाव्या बाजूस बांधू शकता किंवा दरवाजाच्या आतल्या बाहेरच्या कोणत्याही साईडनं तुम्ही ती पोटली बांधू शकता. तर बघा, आपल्या घरचा मुख्य दरवाजा असतो ना, तिथूनच आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करत असते आणि लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीसुद्धा तिथूनच येत असते. सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जासुद्धा तिथूनच येत असते. चांगले लोक, वाईट लोकसुद्धा आपल्या मुख्य दरवाजातूनच आतमध्ये येत असतात. आपल्या घरावर जर अशी पोटली तुम्ही बांधली
तर लक्ष्मीच प्रवेश करेल. कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकणार नाही. हा धोत्र्याच्या फळाचा उपाय तुम्ही केल्यास तुमच्या घरातील वादविवाद, अडचणी, आजारपण, कोणते दुःख असेल तर ते सर्व नष्ट होऊन जातील. तुमचा जर कोणता व्यवसाय असेल, म्हणजेच दुकान, पार्लर असेल, तर तुम्ही दुकानाच्या मुख्य दारावर ही पोटली बांधल्यास तुमच्या व्यवसायातील सर्व अडचणी दूर होतील. म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय करून पहा. तुम्हाला नक्की फरक पडणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय गजानन.